नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. 69व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आज बी रघुनाथ सभागृह येथे धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीनं बोधिपथ धम्म क्रांती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचा प्रारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून धम्म रॅलीने करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पूज्य भिक्खू अभिभू गुणानंद होते. अध्यक्षस्थानी गौतम मुंडे, उद्घाटक म्हणून युवा उद्योजक मिलिंद सावंत, सत्कारमूर्ती आशा खिल्लारे, प्राध्यापक सुरेश हिवराळे, सुनीता साळवे, अशोक कांबळे, गौतम भराडे, बिट्टू दातार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या दरम्यान पूज्य भिक्खू अभिभू गुणानंद यांनी धम्म देसना देताना सांगितलं की जेव्हा तुम्ही स्वतःला शीलवान बनता व इतरांना शीलवान बनवता तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं बौद्धमय भारत बनवण्याचं, त्या स्वप्नांना समोर घेऊन जाणारे बनता. या कार्यक्रमास बौद्ध उपासक व उपासिका यांची मोठी उपस्थिती होती. महोत्सवाचे आयोजन धम्म मैत्री संवाद अभियानाचे संजय बगाटे, सुनीता लोखंडे यांनी केले होते. की जो स्वतःच्या हितासाठी स्वतःचं हित करणारा आणि इतरांचं सुद्धा हित करण्यासाठी प्रयत्नशील राहणारा जेव्हा व्यक्ती असा बनतो तो व्यक्ती खरा सत्पुरुष व्यक्ती असतो. आणि बाबासाहेबांनी हे सांगितलं. बाबासाहेबांनी म्हटलं की एक शब्द उच्चारला होता बघा, दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे, असं काहीतरी वाक्य होतं. पण ज्याच्याकडे ती तीन रत्नांची शरण असते, ज्याच्याकडे तीन रत्नावरती श्रद्धा असते, तो त्या व्यक्तीने इतरांना श्रद्धावान बनवलं पाहिजे. स्वतः जो शीलाचं पालन करतो त्या व्यक्तीने इतरांना शील दिलं पाहिजे. मग अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वतः श्रद्धावान बनता, दुसऱ्यांना श्रद्धावान बनवता, स्वतः शीलवान बनता, इतरांना शीलवान बनवता, खरंच तुम्ही बाबासाहेबांच्या जे बौद्धमय भारत बनवण्याचं जे स्वप्न होतं त्या स्वप्नाला तुम्ही समोर नेणारे बनता. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.